साहेबांनी डोंबिवलीमध्ये खूप कष्ट घेतले आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला स्ट्रगल करून आज त्यांना जे मंत्रिपद मिळालं आहे त्याचं फळ आहे त्यांना ते. त्यांनी मेहनतीला कधी डगमगले नाही, संकटाला कधी घाबरले नाही. डोंबिवली ते ठाणे हा प्रवास त्यांनी केला आणि झपाट्याने ते पुढे वाढत गेले. प्रत्येक स्टेप ते चढत गेले, वरती पायरी चढत गेले आणि आज ते कॅबिनेट मिनिस्टर म्हणून या महाराष्ट्रात बसणार आहेत खुर्चीवर. त्यांचा कसा प्रवास आहे डोंबिवलीचा? त्यांनी डोंबिवलीमध्ये रिक्षा चालवली आहे, त्यांनी डोंबिवलीमध्ये अगरबत्त्या विकल्या आहेत, त्यांनी ट्रेनमध्ये काल निर्णय पेपर विकलेले आहेत, त्यांनी दिवसभर रिक्षा चालवून संध्याकाळी बुर्जीपावची गाडी स्वतः स्टेशनला चालवली आहे. एवढा सगळा त्यांनी प्रवास करता करता आज ते या मोठ्या मुद्द्यावर पोचलेले आहेत. तुमच्याबरोबर असणारे आज मंत्री झालेले तर त्याबद्दल तुमचा आनंद काय? आनंद म्हणजे एकदम त्याची कधी तोंडातून कल्पना करू शकत नाही आणि तुम्हाला मी आता सांगू शकत नाही, एवढा आनंद आहे आम्हाला. मी आणि प्रताप आम्ही एकत्रच स्टेशनला असायचो, त्याला रिक्षा चालवायचो आणि त्याच्या अगोदर ते अगरबत्ती विकायचे, श्रीची अगरबत्ती म्हणून ते विकते. त्यानंतर ते रिक्षा लाईनमध्ये आले. रिक्षा लाईन करता करता हळूहळू त्यांच्या प्रगतीत विकास भरभाट होऊन ते आणि पुढे पुढे गेले. त्यानंतर ते NSUचं ऑफिस काढला. त्यानंतर मग ते इलेक्शन वगैरे लढले आणि इकडनं मग ते सोडून ठाण्याला गेले. तुमचा डोंबिवलीचा प्रवास रिक्षाचा हा कधीचा काळ आहे? डोंबिवलीचा प्रवास रिक्षाचा त्यांचा 84-85चा रिक्षाचा प्रवास. त्यावेळी आम्ही एकत्र रिक्षा चालवायचो. दिवसभर रिक्षा चालवायचो आणि रात्री आम्ही एकत्रच ते पिंकी एजन्सी म्हणजे आमचं ऑफिस होता, तिथे एकत्र आम्ही झोपायचो, खायचं वगैरे तिथेच राहायचो. तुमच्याबरोबर रिक्षा चालवणारा तुमचा मित्र आज कॅबिनेट मंत्री झाला तर काय कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला त्याचा अभिमान आहे, गर्व वाटतोय की अजून तरी वर जावं आणि अजून पुढे पुढे प्रगती करत राहावी अशी आमची इच्छा आहे. तर सरनाईक साहेब हे 1991 साली NSY जे काँग्रेस प्रणितची संघटना आहे NSYचे ते डोंबिवली शहराचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्यावेळी CR आणि UR म्हणजे आम्ही हे पेंढारकर कॉलेजमध्ये आम्ही निवडून आलेलो आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या म्हणजे हाताखाली म्हणजे CR आणि UR आणि त्यावेळी मी पण CR होतो. तर साहेब त्यावेळी NSY नंतर ते युथ काँग्रेसला ते गेले, युथ काँग्रेसनंतर पॅरेंट बॉडीला गेले, फादर काँग्रेसला. तर त्यांचा हा प्रवास सगळा राजकारणाचा डोंबिवलीतनं ठाण्यातला प्रवास. ठाण्यामध्ये ते 97 साली तिकडे ते नगरसेवक झाले. मग त्याच्यानंतर ते आता 4 टर्म झाले, 4थी टर्म आहे. आता आमदार होऊन साहेब मंत्री झालेले आहेत आणि मंत्री झाल्यामुळे आम्हाला डोंबिवलीकरांना त्यांचा फार म्हणजे फार मोठा अभिमान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.